नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवार सरांच्या इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये। आज आपण तिसरं प्रिपोजिशन बघणार आहोत, ऑन। ऑनचे आपण वेगवेगळे उदाहरणं बघणार आहोत, जसं की आय एम ऑन द बाईक, मी गाडीवर आहे, म्हणजे मी गाडी चालवतो आहे। पुढचं उदाहरण बघूया, ही इज ऑन द बस, तो बसमध्ये आहे, म्हणजेच तो बसने प्रवास करतो आहे, बसने येत आहे किंवा जात आहे। पुढचं उदाहरण आहे, द फोटो फ्रेम इज ऑन द वॉल, ते छायाचित्र भिंतीवर आहे। या उदाहरणामध्ये देखील जागा दाखवत आहे। प्रिपोजिशन ऑन, मॉम इज ऑन द फोन, आई फोनवर बोलत आहे। पुढचं उदाहरण आहे, आय वॉच्ड इट ऑन TV, मी ते TV वर बघितले। एखाद्या कार्यक्रमाबद्दल आपण सांगत असू तेव्हा। पुढचं उदाहरण आहे, द बिल्डिंग इज ऑन फायर, यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन वेगळ्या पद्धतीने वापरलेलं आहे। इमारतीला आग लागलेली आहे, पूर्ण वेगळाच वापर आहे। पुढचं उदाहरण आहे, वी प्ले ऑन संडे, इथं हे प्रिपोजिशन वेळ दाखवत आहे, आम्ही रविवारी खेळतो। पुढचं उदाहरण बघूया, ही विल कम ऑन 10th of October, तो 10 ऑक्टोबर रोजी येणार। यात देखील विशिष्ट दिवस, विशिष्ट दिनांक दाखवण्याचं काम ऑन हे प्रिपोजिशन करत आहेत। अशा प्रकारे आपण ऑन या प्रिपोजिशनची काही उदाहरणं बघितली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।